A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the introduction of molecular orbital theory. In that, Hunt and Mulliken, these are the scientists who discovered the molecular orbital theory and states six features or postulates of the molecular orbital theory. Then we have discussed about the orbital which are denoted or represented by the psi function. When addition of psi function is occur, there is a bonding molecular orbital, and subtraction is occur, there is a antibonding molecular orbital. And probability of finding of the electrons in molecular orbital is calculated by the square of the wave function. Then we have seen the diagram of molecular orbital theory. In this lecture, we are going to discuss the combination of atomic orbitals. It means when two orbitals are combined and then which bonding molecular or antibonding molecular orbital is formed. Suppose hydrogen is a one hydrogen is combined with another hydrogen atom. These two hydrogen atom combines. There is a one electron present in s orbital in one hydrogen. Similarly, one electron present in the another hydrogen atom. These two combine together and it forms one H2 molecule. It means one H2 molecule bonding molecular orbital which forms sigma bond. बघा एक हायड्रोजन ॲटम की ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, हा एक हायड्रोजन ॲटम दुसऱ्या हायड्रोजन ॲटम बरोबर कंबाईन होते की दुसऱ्या हायड्रोजन ॲटम मध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे की जो एक एक इलेक्ट्रॉन जो प्रत्येकी प्रेझेंट आहे तो प्रत्येकी इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहे आणि त्या एस ऑर्बिटलचा जो शेप आहे तो स्पेरिकल आहे. आता दोन स्पेरिकल शेप असणारे ऑर्बिटल जर कंबाईन होत असतील तर तिथं सिग्मा बॉन्ड तयार होते आणि ज्या दोन्हीही प्लस ऑर्बिटल मधले जे प्लस साइन आणि मायनस साइन आहे त्यातलं फक्त प्लस साइन जर कंबाईन होत असेल दोन्हीही ऑर्बिटलचं तर प्लस मध्ये बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते की ज्याच्यात सिग्मा बॉन्ड असते. सपोज साइन जर रिव्हर्स झालं प्लसचं मायनस झालं तर तिथं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. मग आता इथं इन दिस स्लाइड here is a one s orbital present which shown by plus sign is above, and then similarly another s orbital is present which again shows plus sign is above. When these plus sign combines together and it forms sigma bond, there is a sigma bonding molecular orbital and these are denoted by sigma. Similarly, but in reverse manner, there is a plus sign which combines with minus and then it forms anti-bonding molecular orbital. पहा एस ऑर्बिटल मध्ये इथं प्लस साइन जर समोर आपल्याला स्पेरिकल जरी दिसत असलं तर ते प्लस साइन आपल्याला आपल्या फ्रंट व्ह्यू न दिसते. याच्या बरोबर अपोजिट बाजूला मायनस साइन प्रेझेंट असते की जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आता डंबेल शेप जर असेल तर डंबेल शेप मध्ये आपल्याला प्लस साइन आणि मायनस साइन एका एका साइडला दिसते, परंतु इथं स्पेरिकल शेप असल्यामुळे प्लस साइन टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजेच बघणाऱ्याच्या बाजूने आणि मायनस साइन जे आहे ते अवे फ्रॉम द ऑब्झर्वर म्हणजेच बघणाऱ्यापासून दूर आहे किंवा प्लस साइनच्या अपोजिट असल्यामुळे आपल्याला मायनस साइन दिसत नाही. म्हणून दोन प्लस साइन जर एस ऑर्बिटल मधले स्फेरिकल शेप मधले जर कंबाईन होत असतील तर तिथं सिग्मा बॉन्ड तयार होते की ज्याच्याला जो बॉन्ड तयार झाल्यानंतर की जे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते त्याला आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणते. जर कॉम्बिनेशन ऑफ दोन एस ऑर्बिटल कंबाईन होते पण अपोजिट साइन कंबाईन होत असतील तर तिथं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल होते की ज्याच्यात एक नोड प्रेझेंट असते. आता नोड म्हणजे काय की जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी 0 असते त्याला आपण नोड म्हणतो. त्यानंतर जर एस ऑर्बिटल कंबाईन होत असतील तर हा सिग्मा बॉन्ड आहे की जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे आणि इथंही सिग्मा बॉन्डच तयार होते परंतु तो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ एस अँड पी ऑर्बिटल. जर एक एस ऑर्बिटल पी ऑर्बिटल बरोबर कंबाईन होत असेल तर त्याचं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसं असेल किंवा त्यात तयार होणारा बॉन्ड कसा असेल आणि त्यात मधले नोड्स कसे असतील. आता पी ऑर्बिटल आहे की जे एस ऑर्बिटल बरोबर कंबाईन होते. आता एस ऑर्बिटल मधला प्लस साइन विच कंबाइन्स विथ प्लस साइन ऑफ पी ऑर्बिटल देन इट फॉर्म्स बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ सिग्मा एस पी. सिग्मा बॉन्ड तयार होते यात एस आणि पी ऑर्बिटल मध्ये, परंतु बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे त्याचा शेप जो आहे तो हा फर्स्ट फिगर मधला आहे. त्यानंतर
जर सपोज पी ऑर्बिटल मधलं निगेटिव्ह चार्ज असणारा पार्ट जर एस ऑर्बिटल बरोबर कंबाईन होत असेल तर तिथं अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते आणि इथं एक नोड प्रेझेंट येतो. आता हा नोड काय आहे तर जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी 0 असते तिथं इथंही पुन्हा सिग्मा बॉन्ड तयार होते. त्यानंतर जर दोन पी ऑर्बिटल कंबाईन होत असतील तर ते कोणत्या प्रकारे पी ऑर्बिटल कंबाईन होतील. मग आता पी ऑर्बिटल जे आहे त्या पी ऑर्बिटल मध्ये पुन्हा सब ऑर्बिटल्स आहेत. सपोज आता पी ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे 6, पण आता ते 6 इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी असणार पी ऑर्बिटल मध्ये दोन दोन इलेक्ट्रॉन फिल होते पी एक्स मध्ये 2, पी वाय मध्ये 2 आणि पी झेड मध्ये 2. मग आता हे पी एक्स ऑर्बिटल जर दुसऱ्या ऑर्बिटलवर कंबाईन होत असेल तर त्यामधून होणारं बॉन्डिंग मॉलिक्युल तयार होणारं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ते कसं असेल. किंवा जर पी वाय आणि पी झेड ऑर्बिटल जर कंबाईन झालं तर मिळणारा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचा शेप कसा असेल. मग आता ही पी एक्स ऑर्बिटल दोन कंबाईन झाल्यानंतर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल या प्रकारे मिळते. त्यानंतर जर हे इथं हे पहिल्या फिगर मधला जो फिगर आहे त्यात फक्त प्लस साइन कंबाईन होऊन मिळणारा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. सिमिलरली जसं आपण एस ऑर्बिटल कंबाईन होत असताना बघितलं होतं तसंच दोन पीएक्स ऑर्बिटल एकत्र आले, परंतु रिव्हर्स साइन जर असेल तर तिथं मात्र अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल आणि तिथं एक नोड प्रेझेंट असेल. सिमिलरली पी वाय पी झेड ऑर्बिटल मध्ये पण असेल. त्यानंतर आता नक्की बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या प्रॉपर्टीज काय आहेत किंवा आता नक्की या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे. बघा पहिला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म्ड बाय ऍडिशन ऑफ ओव्हरलॅप ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. दोन ऍटॉमिक ऑर्बिटलचे ज्यावेळी ओव्हरलॅप होते आणि ओव्हरलॅप होत असताना त्याची ऍडिशन झाली तर तो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. जर ऍटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होते परंतु त्याचं सबस्ट्रॅक्शन होत असेल तर तिथं अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. Then second, highest electron charge density is present at the center of the internuclear axis. जर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झालं तर हायेस्ट इलेक्ट्रॉन चार्ज डेन्सिटी जे आहे ते सेंटर ऑफ द इंटरन्युक्लिअर ऍक्सिस वरती इंटरन्युक्लिअर ऍक्सिसच्या सेंटर वरतीच प्रेझेंट असेल. परंतु अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये आपल्याकडे काय आहे तिथं सेंटर ऑफ द इंटरन्युक्लिअर ऍक्सिस मध्ये नोड प्रेझेंट आहे. नोड प्रेझेंट म्हणजे मिनिमम किंवा 0 इलेक्ट्रॉन डेन्सिटी. म्हणून अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इंटरन्युक्लिअर ऍक्सिसच्या सेंटरला इलेक्ट्रॉन चार्ज डेन्सिटी आहे ती एकदम मिनिमम असेल. देन थर्ड डिफरन्स और थर्ड प्रॉपर्टीज, इलेक्ट्रॉन प्रिफर्स टू रिमेन इन द ओव्हरलॅपिंग रिजन. जर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल तर इलेक्ट्रॉन मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग रिजन मध्येच प्रेझेंट असते आणि अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन मॅक्झिमम ज्यावेळी ओव्हरलॅपिंग होत असेल त्यावेळी मॅक्झिमम न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट राहतोय किंवा इलेक्ट्रॉन प्रिफर्स टू रिमेन नियर द न्यूक्लियस. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टीज आहे ड्यू टू इलेक्ट्रॉन ऍट द सेंटर देअर इज अ ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड बॉन्ड फॉर्मेशन इज फेवर्ड. बघा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये सिग्मा बॉन्ड जो तयार होतोय किंवा सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे तिथे काय होते ड्यू टू इलेक्ट्रॉन ऍट द सेंटर, इलेक्ट्रॉन सेंटरला प्रेझेंट असल्यामुळे देअर इज अ ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड बॉन्ड फॉर्मेशन इज फेवर्ड. इलेक्ट्रॉन सेंटरला असल्यामुळे बॉन्ड त्या दोन इलेक्ट्रॉन मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॅक्झिमम आहे त्यामुळे बॉन्ड फॉर्मेशन फेवर करते किंवा बॉन्ड फॉर्मेशन इझिली होते. पण त्याच ऐवजी जर अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये गेलं तर इलेक्ट्रॉन सेंटरला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी एकदम कमी राहते किंवा इलेक्ट्रॉन ऍबसेंटच राहते त्यामुळे तिथं बॉन्ड फॉर्मेशन आहे ते तिथं एवढं फेवर करत नाही किंवा इंटरन्युक्लिअर रिपल्शन मुळे तिथं फॉर्मेशन ऑफ बॉन्ड अपोज होते किंवा बॉन्ड फॉर्मेशन होत नाही. अँड लास्ट प्रॉपर्टी ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅज लोअर एनर्जी ऍज कम्पेअर टू पार्टिसिपेटिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये सेंटर ऑफ द इंटरन्युक्लिअर ऍक्सिस इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळं त्याचं ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर ओव्हरलॅपिंग होऊन जे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे त्या मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी लेवल जे आहे ते ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा कमी आहे. आता याच्या बरोबर अपोजिट
अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे की ज्याच्यात मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी लेवल आहे ते ॲटॉमिक ऑर्बिटल एनर्जी लेवलपेक्षा हाय आहे. आता नक्की हाय लो काय आहे बघा, आपण इथं एक कम्पेअर करणार आहे ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता ह्या दोन डायग्राम दाखवलेत. ह्या दोन डायग्राम जे आहेत ह्यातली पहिली डायग्राम आहे की ॲटॉमिक नंबर 7 पर्यंत म्हणजे नायट्रोजन पर्यंत जो जे जे एलिमेंट्स आहेत की जे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करते, त्या मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार केल्यानंतर इलेक्ट्रॉनची फिलिंग जे आहे ते या पहिल्या डायग्राम नुसार होईल की ज्याच्यात सिग्मा 2px जे आहे ती लोअर एनर्जी आहे आणि पाय 2py आणि पाय 2pz आहे ते हायर एनर्जी लेवलला आहे. याच्या बरोबर अपोजिट जर इलेक्ट्रॉन ची संख्या 7 पेक्षा जास्त असेल किंवा ॲटॉमिक नंबर 7 पेक्षा जास्त असेल, फॉर एक्झाम्पल 8 असेल, ऑक्सिजन असेल किंवा फ्लोरीन असेल किंवा ऑक्सिजन पासून अबव ॲटॉमिक नंबर असतील किंवा अबव एलिमेंट्स असतील, तर तिथं इलेक्ट्रॉन फिलिंग होत असताना मात्र पाय 2py आणि पाय 2pz मध्ये पहिल्यांदा होईल. हा एवढाच फरक आहे या दोन डायग्राम मध्ये. फक्त ॲटॉमिक नंबर 7 पर्यंत जो लोएस्ट एनर्जी जी आहे ती सिग्मा 2px ची आहे आणि ॲटॉमिक नंबर 7 पासून हायर it means atomic number 8 or 9 electron is filled in the pi orbital which is denoted by pi 2py and pi 2pz. आता याच्यानुसार इलेक्ट्रॉन फिलिंग जे आहे, आता ही पहिले आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम बघू की जो होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणते. आता होमो मीन्स सेम और सिमिलर, न्यूक्लियर मीन्स वन न्यूक्लियस. आता दोन सेम ॲटम जर कंबाईन झाले तर त्याला आपण होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणू. सपोज दोन ॲटम जर वेगवेगळे असतील तर त्याला आपण हेटेरो न्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणू. डाय मीन्स दोन, ॲटॉमिक मीन्स दोन ॲटम एकत्र आल्यानंतर जो न्यूक्लियस मध्ये मॉलिक्यूल तयार होतील त्याला आपण जर सिमिलर ॲटम एकत्र येऊन जो न्यूक्लियर मध्ये मॉलिक्यूल तयार होते त्याला आपण होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणतोय. जर वेगवेगळे कंबाईन होत असतील तर त्याला आपण हेटेरोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणतोय. बघा या युनिटमध्ये आपण होमोन्यूक्लियरचे 5 ते 7 एक्झाम्पल बघणार आहे आणि हेटेरोन्यूक्लियरचे 2 एक्झाम्पल बघणार आहे की ज्याच्यात CO आणि NO ची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम बघणार. आता हे पहिला जो आहे तो हायड्रोजन मॉलिक्यूल आहे. आता हायड्रोजन मॉलिक्यूल चं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 1s1. आता हा 1s मध्ये 1s ऑर्बिटल जो आहे त्या 1s ऑर्बिटल मध्ये दोन हायड्रोजन जर मिक्स झाले तर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहेत की ज्याला आपण एक सिग्मा 1s म्हणू आणि दुसरा सिग्मा 1s स्टार म्हणू. म्हणजेच काय असणार आहे, सिग्मा 1s म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ sigma 1s and anti-bonding molecular orbital that is the sigma star 1s. There are two electrons, one from each atom in all which go to sigma 1s in molecular orbital. Hence the electronic configuration of hydrogen molecule H2 molecule is H2 is sigma 1s square and sigma star 1s 0. It means बघा आता ह्या एका हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन 1s मध्ये प्रेझेंट आहे. सिमिलरली या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन 1s मध्ये इथं प्रेझेंट आहे. आता हे दोन इलेक्ट्रॉन जर कंबाईन झाले म्हणजेच ह्या दोन s ऑर्बिटल कंबाईन होऊन जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते ती सिग्मा 1s बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते आणि हे दोन इलेक्ट्रॉन हे बॉन्डिंग मध्ये जाते. त्याच वेळी अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन राहत नाही म्हणजेच इलेक्ट्रॉन ऍबसेंट आहे. आता ह्या डायग्राम वरून आता ही मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम आहे हायड्रोजन मॉलिक्यूलची. आता याच्यावरून आपण बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकतो. आता बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची तर नक्की कशी करायची, तर बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. आता ह्या फिगर मध्ये दाखवले बघा हे जे सिग्मा 1s आहे ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. म्हणजेच ह्या सिग्मा 1s मध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत that is the number of electrons in bonding molecular orbital आणि सिग्मा स्टार 1s जे आहे ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हा फॉर्म्युला आहे बॉन्ड ऑर्डरचा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवाइडेड बाय 2 is equal to nb that is the number of electrons in bonding molecular orbital minus Na means number of electrons in anti-bonding molecular orbital divided by 2. बघा इथं बॉन्डिंग मध्ये दोनच इलेक्ट्रॉन आहेत, अँटी बॉन्डिंग मध्ये 0 आहे.
divided by 2 is equal to 1. म्हणून हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, इट मीन्स दॅट द टू हायड्रोजन ॲटम्स आर बॉन्डेड बाय सिंगल बॉन्ड. एकच बॉन्ड ऑर्डर असल्यामुळे तिथं दोन हायड्रोजन ॲटम मध्ये असणारा बॉन्ड काय आहे, एकच बॉन्ड तयार होते. त्यानंतर नेक्स्ट मॉलिक्यूल आहे हेलियम. आता हेलियम मॉलिक्यूल पण सिमिलरली जसा हायड्रोजन होता तसंच सेम डायग्राम आहे. आता हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, कुठलाही मॉलिक्यूल दिल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय बघायचं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन बघायचं. मग आता हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय आहे तर 1s2 आहे. मग आता असे दोन 1s2 चे दोन हेलियम ॲटम कंबाईन होणार आहे म्हणजे मिक्स होणार आहे. देन इट फॉर्म्स टू मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दॅट इज नेमली सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. बघा आपण या डायग्राम मध्ये बघितलं होतं सिग्मा 1s मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत कारण इथं हायड्रोजन आहे. जर इथं हेलियम असेल तर इथं 1s मध्ये दोन इलेक्ट्रॉन, इथल्या 1s मध्ये दोन इलेक्ट्रॉन, त्यामुळे सिग्मा 1s मध्ये दोन इलेक्ट्रॉन फिल होतील आणि रिमेनिंग टू इलेक्ट्रॉन्स आर गोइंग टू बी फिल इन सिग्मा स्टार 1s जर हेलियम मॉलिक्यूल असेल तर. म्हणजे हेलियमच्या इथं सिग्मा मध्ये बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील. There are four electrons. Two electrons go to sigma 1s and sigma star 1s molecular orbital each. Hence, the electronic configuration of helium molecule becomes helium He2. बघा आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जर MO एनर्जी लेवल डायग्रामचं लिहायचं असेल तर अशा प्रकारे लिहिलं जातं He2 सिग्मा 1s2 आणि सिग्मा स्टार 1s2. त्याच्यावर जर आपल्याला बॉन्ड ऑर्डर काढायची असेल, the bond order is given by number of electrons in bonding molecular orbital 2 minus number of electrons in antibonding molecular orbital that is 2 divided by 2 is equal to 0. It means that no bond can be formed between two helium atoms, hence it exists as monoatomic molecules. म्हणजे हेलियमचा मॉलिक्यूल तयार होऊ शकत नाही, मोनो जर झाला तर तो मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल तयार होते की ज्याच्यात बॉन्ड तयार होणार नाही अकॉर्डिंग टू बॉन्ड ऑर्डर. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे लिथियम मॉलिक्यूल. आता सिमिलरली सगळ्यात सुरुवातीला कोणताही मॉलिक्यूल दिल्यानंतर आपण काय म्हटलं होतं तर लिथियम मॉलिक्यूल जर असेल तर त्याचं काय बघायचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन बघायचं किंवा कोणताही मॉलिक्यूल असेल तर पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घ्यायचं. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे 1s2 2s1 हे एका लिथियम मॉलिक्यूलचं झालं. असंच 1s2 2s1 ऑर्बिटल of two lithium atoms are deeply placed and do not contribute to bonding, hence they are represented at K shell. म्हणजे सुरुवातीची जी 1s2 1s2 शेल आहे ते आपण K शेल म्हणून रिप्रेझेंट करतो कारण ती बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही. बॉन्डिंग मध्ये घेणारे भाग कुठले इलेक्ट्रॉन आहेत तर व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच 2s ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन आहे. म्हणून 1s ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनला आपण काय लिहितोय K शेल लिहितोय लिहिताना. आता इथं ई मध्ये लिहिले बघा आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन Li2 KK म्हणजे कुठला आहे के एका लिथियम ॲटमचा 1s2 दुसऱ्या लिथियम ॲटमचा 1s2. त्यानंतर मात्र सिग्मा 2s2 आहे की जे एक इलेक्ट्रॉन म्हणजे 2s मध्ये एक इलेक्ट्रॉन इथल्या 2s मध्ये एका लिथियम ॲटमचा 2s मधला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या लिथियम ॲटमचा 2s मधला एक इलेक्ट्रॉन कंबाईन होऊन इथं सिग्मा 2s2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहतात मॉलिक्युलर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. म्हणून हे लिथियम मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहित असताना के सिग्मा 2s2 आणि सिग्मा स्टार 2s0 कारण सिग्मा स्टार 2s मध्ये इथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम एनर्जी लेवल डायग्राम जे आहे ती या प्रकारे दाखवली जाते कारण इथं 1s शेल बॉन्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही म्हणून आपण ते के ने लिहितोय. आता याची जर आपल्याला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल तर बॉन्ड ऑर्डर इज गिव्हन बाय number of electrons in bonding molecular orbital minus number of electrons in antibonding molecular orbital. इथं दोन बॉन्डिंग मध्ये आहेत 0 अँटी बॉन्डिंग मध्ये आहेत म्हणून इथं एकच बॉन्ड ऑर्डर येते. इट मीन्स दॅट टू लिथियम ॲटम्स आर बॉन्डेड बाय सिंगल बॉन्ड.